प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहां है पैना वही तो रहना. मित्रांनो, थोडं आठवा, पेपरला हेडिंग आलं होतं, छगन भुजबळ साहेब माननीय मंत्री यांचं एक हेडिंग आलं होतं, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. आता म्हणायची पाळी आली, यही है पैना, यही है पैना, यही है रहना. फडणवीस साहब, आपके सिवा कहां जाना. मित्रांनो, काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा मास्टर स्ट्रोक मारला. या स्ट्रोक मध्ये त्यांनी अनेक जणांना घायाळ केलेले आहे. सर्वात जास्त जर घायाळ कोण झाला असेल तर अंजलीताई दमानिया, अजितदादा पवार, मनोजदादा जरांगे, अजित पवार, हे जेवढे काही ओबीसींच्या आणि मराठा ह्याच्या वादामध्ये हे लोक बोलत होते, यांना एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम काल मुख्यमंत्र्यांनी केलं आहे असं जाणकार पत्रकार लोक म्हणतात. आणि अंजलीताई दमानिया काल काय म्हणाल्या, एक भ्रष्ट गेला दुसरा भ्रष्ट आला. हे आम्ही नाही म्हणत, अंजलीताई म्हणतात. अंजलीताई दमानिया म्हणतात की एक भ्रष्ट गेला दुसरा भ्रष्ट आला. आणि आता त्यांनी एवढं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे त्यांना की त्यांनी सांगितले, आता यापुढे या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारावर मी बोलावं का नको यावर मी विचार करते. अंजलीताई, नक्कीच यावर विचार करा, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच याच्यातून सिद्ध होत आहे. कोणी किती ओरडा, किती पत्रकारांनी ठोका, काही करा, काही उपयोग नाही. आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करणार, हेच राजकारणी संकेत कालच्या घटनेहून आहे. खर तर काल वाटलं होतं काहीतरी अजून 2-4 मंत्री, अजून मोठ्यात 1-2 मंत्री, एक शिल्लक जागा आहे भाजपच्या, ती एखाद्यास येईल, अजून कोणाला ते एखादा चान्स मिळू शकेल, पण नाही. मित्रांनो, माजी मंत्री धनंजय मुंडेंचं जे खातं आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, तेच खातं छगन भुजबळांना मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि काल सकाळी सकाळी मंत्रालयामध्ये सगळे कर्मचारी, झाडू, पोचा, सगळं पडदे बिडदे सगळं ओके, ऑफिस काल क्लीन करून घेतलं. म्हणजे काल ऑफिस क्लीन करून ज्या ठिकाणी धनंजय मुंडेंची पार्टी होती तिथं आता छगन भुजबळ साहेबांची पार्टी येणार आहे. मित्रांनो, वयाच्या 77व्या वर्षी मंत्रिपद मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. वयाच्या 77व्या वर्षी पुन्हा लाल दिव्याची गाडी मिळणं, याला कारण माननीय छगन भुजबळ साहेबांचे फार मोठं कर्तृत्व आहे. मुंबईचे महापौर, मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, काय अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत.
त्यामुळे या मंत्रिपदाचा त्यांना काही फार काही काल विशेष असं काही वाटलं नाही, सहज गोष्ट घेतली त्यांनी. पण वारंवार त्यांनी अजितदादावर टीका करण्याचं काम सुरूच ठेवलेलं होतं. अजितदादांनी त्यांना का दूर ठेवलं हा चर्चेचा विषय. अजितदादांच्या मनामध्ये होतं का नाही त्यांना मंत्री करायचं हा विषय. आणि अंजलीताई दमाने जे काल म्हणाल्या की एक गेला दुसरा आला, हे त्यांचे शब्द आहेत की एक गेला दुसरा आला. कारण त्यांच्या आता खरं तर वयानं हे भुजबळ साहेब फार आदरणीय आहेत, मोठे आहेत वयानं, त्यांना आलेच म्हणलं पाहिजे. मग आपण म्हणूया एक गेले दुसरे आले, कारण किती गेल तर माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब. मग धनंजय मुंडेवर कोणते आरोप झाले? धनंजय मुंडेवर आरोप झाले, सर्वात मोठा आरोप संतोष देशमुखचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला ज्यावेळेस त्यांनी जाहीरपणे सांगितलं, होय तो माझा अत्यंत जवळचा जीवलग आहे, तिथंच त्यांचं मंत्रिपद जाणार हे पक्क झालेलं होतं. पुढचा आरोप, ऊस तोडणी यंत्रामध्ये भ्रष्टाचार. बरोबर आहे ना, हार्वेस्टर मध्ये भ्रष्टाचार, त्याच्यात सुद्धा वाल्मिक कराड मध्यस्थी आहे. पोत्यानी ह्या लोकांनी पैसे भरून शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांना दिले की आम्हाला ते सबसिडी मिळवून द्या, कारण एका ऊस तोडणी यंत्रामागं काहीतरी 30 लाख सबसिडी होती, एक 8-10 लाख आमच्या वाल्मिकला द्यायला काय हरकत आहे, अशी काही चर्चा झालेली आहे. तो भ्रष्टाचाराचा आरोप. पीक विमा मधला भ्रष्टाचार, 1 रुपयात पीक विमा संकल्पना कोणी आणली आणि ह्या 1 रुपयाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये सरकारचे धून साफ केले, हा आरोप कृषी मंत्र्यावर झालेला आहे. असे कितीतरी आरोप आहेत मित्रांनो. अख्खं पालकमंत्री पदच किरायना दिलं धनंजय मुंडे साहेबांनी, असं सुरेश धस वारंवार सांगत होते. बरोबर आहे. म्हणून अंजलीताई दमाने म्हणाल्या की एक गेले आणि दुसरे आले. दुसरे तर त्याहीपेक्षा अजून सुद्धा 2000 कोटी 53 लाखाचा काहीतरी अजून चालूच आहे प्रकरण. अजून सुद्धा बरेच प्रकरण चालू आहेत. फक्त ते महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यातून ते निर्दोष मुक्त सुद्धा काही तांत्रिक गोष्टीमुळे झालेत असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे. म्हणजे काल तर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप झालेले आहेत, ज्याच्यात केसेस ते तर चालूच राहतील. कशा चालू राहतील हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य 13 करोड 14 करोड जनतेला आहे. की एखादा माणूस जर एखादा पीठासीन अधिकारी किंवा एखाद्या मुख्यमंत्री आपल्या मंत्रिपदावर विराजमान असेल तर एखादा कोणता अधिकारी त्यांची चौकशी व्यवस्थितपणे करू शकेल, खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार या शब्दाला न्याय देऊ शकेल. खरं तर भ्रष्टाचार इतका गुळगुळीत शब्द झालेला आहे आता, याचा आता कुणालाही काहीही वाटत नाही. मित्रांनो, काल ज्या उद्विग्नतेतून, ज्या नाराजी भावनेतून, ज्या फ्रस्ट्रेशनच्या मनातून अंजलीताईंनी शब्द वापरले की एक गेले दुसरे आले, ह्यांना चांगली माणसं मिळत नाहीत का? मग काय छगन भुजबळ वाईट आहे? नाही, छगन भुजबळांसारखा चांगला लोकप्रिय ओबीसी चेहरा, कारण आता महायुतीला सर्वात जास्त गरज भुजबळांची वाटती, कारण आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात येऊ घातलेल्या आहेत. मग त्यावेळेस ओबीसी चेहरा म्हणून कोणाला पुढे आणायचं? खरं तर राष्ट्रवादीपेक्षा जास्त उपयुक्तता ही भाजपला छगन भुजबळ साहेबांची आहे, हेच याच्यातून स्पष्ट होत आहे. कारण छगन भुजबळ साहेबांनी गेल्या 4 महिन्यात 6 महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या घेतलेल्या भेटींच्या नोंदी, जेवढ्या भेट त्यांनी अजितदादांची घेतली नाही, जेवढी भेट त्यांनी शरद पवार साहेबांनी, तेवढ्या सगळ्यात जास्त भेटी त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घेतल्या. आणि त्यानंतर हे शिजलं की फडणवीस साहेबांनी दिल्लेश्वराला पटवलं आणि दिल्लेश्वरांनी सांगितलं की आता ठीक आहे, त्यांना मंत्री करून टाका.
खरं तर अमित शहा साहेबांची इच्छा होती की छगन भुजबळ साहेबांनी नाशिकमधून लढावं. मग त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आडवे आले. खरं म्हणजे ही चपराक एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे. बघा, इकडे अजितदादांना सांगितलं की तुम्ही, मी जो म्हणेल तोच पूर्व दिशा, तुमच्या पक्षाचं तुमची चालणार नाही, तुमच्या पक्षात कोणाला मंत्री करायचं हे भाजप ठरवणार, हेच याच्यातून सिद्ध केलंय फडणवीस साहेबांनी. म्हणजे राष्ट्रवादीतून कोण मंत्री करायचं ठरवतोय कोण? भारतीय जनता पार्टी. याची सगळ्यात जास्त उपयुक्तता भुजबळ साहेबांची ओबीसी मतांसाठी जर कोणाला होणार असेल तर ती भाजपला होणार आहे. आणि सध्या जे जरांगे पाटील नावाचं बुमरँग आलं होतं, ते बुमरँगचं वारं थोडं शांत होऊ दिलं. भुजबळ साहेबाला सांगण्यात आलं की थोडं शांततेत घ्या, करू आपण. आणि ज्यावेळेस आता हे सुरेश धस नावाचा एक छोटीशी फुरसुंगी बाहेर काढली आणि त्यांनी जे थोडं मनोज जरांगेंचं म्हणजे मराठा लोक आपल्या पाठीशी घेण्यामध्ये भाजपला जे यश मिळालं, की खरं म्हणजे सुरेश धस साहेब ज्या पद्धतीने आरोप करत होते धनंजय मुंडेवर, ज्या पद्धतीने ते आरोप करत होते, यामध्येच आम्हाला जाणवलं होतं की सुरेश धसचा बोलविता धनी कोण आहे. आता लक्षात आलेलं आहे की कुठंतरी मनोजदादा जरांगेंना थोडं डॅम मागं सरकवलं की मग थोडी स्पेस मोकळी झाली की पटकन भुजबळांची एंट्री करून मोकळं झालं. आता ज्याला राजकारण मधलं कळतं त्यांना हा माझं बोलणं 100% पटत असेल. लक्षात घ्या मित्रांनो, ती स्पेस मोकळी केली. आधी स्पेस मोकळी केली, काही दिवस जाऊ दिले, जरांगेचा वारू शांत होऊ दिला, जरांगेचं वादळ थोडं शांत होऊ दिलं आणि मग नंतर भुजबळ आणून बसवले. दादांच्या मनात होतं का? कालचं जे त्यांचं पुष्पगुच्छ स्वीकारताना जे तुम्ही हास्य बघितलेलं आहे की त्यांनी सर्वप्रथम पुष्पगुच्छ स्वीकारलं एकनाथ शिंदे साहेबांचं, मग आपल्या फडणवीस साहेबांचं आणि सगळ्या शेवटी अजितदादाचं. मग अजितदादाकडे बघताना भुजबळ ज्या कुत्सित नजरेनं हसले, देख मैं आ गया. म्हणून मी म्हणालो जहां नहीं चैना वहां नहीं रहना. आता कुठं गेलं? भुजबळ साहेबांच्या छातीत येणारी कळ कुठे गेली? खरं तर भुजबळ साहेबांनी तुरुंगवास भोगलेला आहे, अनेक वर्ष तुरुंगवास भोगलेला आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना त्या यातना माहिती आहेत. खरं तर त्यावेळेस भुजबळ साहेबांचा चेहरा आपल्याला बघवत नव्हता. असं वाटलं की आता भुजबळ साहेब राजकीय कारकीर्द संपली. पण राजकीय कारकीर्द ही संपत नसते, हेच याच्यातून सिद्ध होत आहे. आता जहां है पैना, तर खरं तर भुजबळ साहेब या वयामध्ये एवढा पैसा करायचा आहे काय, हा प्रश्न आहे. प्रश्न हा सुद्धा आहे ना. आता शेवटी वयाच्या 77व्या वर्षी तुम्हाला मंत्रिपद मिळतंय. आता आम्ही असे म्हणणार की जहां है पैना वही है रहना, भाजप के सिवा कहां जाना. कारण ज्यावेळेस अजितदादांना कुणकुण लागली की आता बहुतेक हा आपला एकतर ओबीसी चेहरा धनंजय मुंडे घरी बसले, धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडाने त्यांच्याच माणसाने त्यांना घरी बसवण्याचं काम केलेलं आहे. मग आता काय करायचं? तर धनंजय मुंडेंना अजूनही स्पेस होती, धनंजय मुंडेंना अजूनही खात्री होती की कधी ना कधी 1-2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अगदी फुलात बसून, कमळात बसून अलगदपणे भाजप मंत्रिपदी विराजमान करेल, असा एक आमचा सुद्धा होरा होता मित्रांनो. आम्ही सुद्धा सांगत होतो की कदाचित धनंजय मुंडेंसाठी ती पद राखीव ठेवलेलं आहे. कदाचित धनंजय मुंडेंची अजूनही पाठी तिथं हे विषय उचललेला होता की धनंजय मुंडेंचं दालने अजून तसंच ठेवलेलं आहे, कोणाला दिलेलं नाही. म्हणजे धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपदी विराजमान करायचा देवेंद्र फडणवीसांचा मानस आहे का, अशी वारंवार शंका येत होती. पण आता राष्ट्रवादीच्या कोट्यातली मंत्रिपद संपलेली आहेत. आता धनंजय मुंडेंचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत. आता धनंजय मुंडे आमदार म्हणूनच राहतील. आता कदाचित पुढे अजून काय काय होईल, करुणा मुंडेंची काय करुणा निर्माण होईल आणि कदाचित त्यांचा आमदारकी राहील का, ही सुद्धा शंका मनात आहे. कदाचित याच शंकेमुळे ती जागा रिकामी कशी दिवस ठेवायची म्हणून छगन भुजबळ साहेबांची एंट्री झाली. आणि छगन भुजबळ हा ओबीसी चेहरा आहे. जोरात रंगलं होतं धनंजय आपला जरांगे पाटील आणि छगन भुजबळ. काल सुद्धा जरांगेची भाषा, इकडं लक्ष्मण हाकेची भाषा, यांच्या दोघांचं वाक युद्ध चालू असतंय.
हे सगळे महाराष्ट्र मनोरंजन करतंय. पण मित्रांनो, कुठंतरी आता खऱ्या अर्थानं मी जे म्हणालो, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, आता जहां है पैना वही तो रहना. मित्रांनो, हे राजकारण आहे, भ्रष्टाचार आहे, पैशाशिवाय काही चलत नाही. जिकडं पाहावं तिकडे टक्केवारी आहे. ही टक्केवारी मंत्रालयातून चालू देते मित्रांनो. मग पुन्हा खालचे जे चमचे असतात मंत्र्याच्या जवळ फिरणारे, जे सेटिंग करणारे, कारण प्रत्येक मंत्री 1-2-4 विश्वासू असे आपल्या जवळ ठेवतो की त्यांच्याकडून स्वीकारायचं, कारण ते विश्वासू असतात. असे प्रत्येक मंत्र्याच्या दरबारात काहीतरी 1-2-4 माणसं असतातच, असा आमचा 40 वर्षाचा अनुभव असतातच, की त्याच्याशिवाय राजकारण करू शकत नाही. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात की आम्ही जातीवाद मानत नाही, आम्ही हे करत. पण शेवटी पुन्हा तोच प्रश्न आला की इथं ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना संधी मिळाली, कारण आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येत आहेत. मग त्यावेळेस बघा, आम्ही भुजबळ साहेबांना संधी दिली, ओबीसी चेहरा म्हणून त्यांना महाराष्ट्रात प्रचाराला फिरवायचं आणि पुन्हा ओबीसीची मतं घ्यायची, असा भाजपचा डाव आहे का? अजितदादांच्या मनात असो नसो तरी पण भुजबळ साहेबांची एंट्री फडणवीस साहेबांनीच केली, अशी चर्चा महाराष्ट्राच्या संपूर्ण मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. आता धनंजय मुंडे काल नाराज झाले. नाराज झाल्याबरोबर अजितदादांनी सोबत घेतलं, फडणवीस साहेबांच्या वर्षावर गेले. त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना काय काय शब्द दिले ते अजून बाहेर आलेले नाहीत, पण काहीतरी शब्द दिलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची थोडी नाराजी आता दूर झाली का, येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, आपलं मत काय? धनंजय मुंडेंना कोणता शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असेल? भुजबळ आल्यामुळे धनंजय मुंडेंचे परतीचे दोर कापल्या गेलेले आहेत का? का धनंजय मुंडेंची आमदारकी पुन्हा धोक्यात आहे का? का देवेंद्र फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत का? मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. भेटूया पुन्हा नवीन सकाळच्या भोंग्यामध्ये. नवीन सकाळचा भोंगा आपला दररोज वाजणार, सकाळचा भोंगा. तर मग चला मित्रांनो, लवकरच आपला आपण कार्यक्रम सुरू करत आहोत, माझी गाडी माझा नेता, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या नामवंत राजकीय नेत्यांच्या मुलाखती, अशा नामवंत व्यक्तींच्या मुलाखती आपण त्या उद्या सादर करीत आहोत. लवकरच तो कार्यक्रम सुरू होतोय, माझी गाडी माझा नेता. त्याचं सुद्धा आपण स्वागत करा. पण आता हे सकाळचा भोंगा मात्र सकाळी सकाळी सुरूच होणार, लक्षात ठेवा. चला, उद्या पुन्हा भेटू नवीन विषयासह. सकाळचा भोंगा, रत्नाकर औसेकर. मित्रांनो, काळजी घ्या, राजकारण आहे. नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.